प्रेमविवाहाच्या रागातून इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकावर तलवारीनं गंभीर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना आभार फाटा कबनूर इथं घडली आहे। या प्रकरणी गंभीर जखमी झालेल्या वैभव अनिल पुजारी वय वर्ष 23 राहणार चंदूर याच्या फिर्यादीवरून 5 जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। शिवाजीनगर पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे। प्रेमविवाहाच्या रागातून इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकावर तलवारीनं गंभीर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। विशेष म्हणजे या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोका अंतर्गत कलम लावण्यात आली आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव पुजारी यांनी त्यांच्या पत्नीसोबत प्रेमविवाह केल्यामुळे आरोपींनी वैमनस्यातून त्यांच्यावर हल्ला केलाय। आरोपींनी पाठलाग करून वैभव पुजारी याच्या डोक्यावर, हातावर आणि पाठीवर तलवारीनं वार केलेत। या हल्ल्यात वैभव पुजारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेप्रकरणी मयूर आकाराम पुजारी, ओंकार पुजारी, शुभम बोरसे, राहुल कांबळे आणि वंडा शिंदे या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेचं गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं तत्काळ सूत्र हलवली। 21 जुलै रोजी सायंकाळच्या सुमाराला कर्नाटकातून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या ओंकार वीरू पुजारी राहणार तिळवणी आणि राहुल श्रीकांत कांबळे राहणार इचलकरंजी या 2 फरारी आरोपींना तावडे हॉटेल परिसरातून अटक करण्यात आली आहे। कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत पोलीस कर्मचारी वैभव पाटील, शिवानंद मठपती, संतोष बर्गे, प्रदीप पाटील, गजानन गुरव, विशाल खराडे, योगेश गोसावी, राजू कांबळे, सागर चौगुले, महेश पाटील आणि अरविंद पाटील यांचा समावेश होता। या गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी साळवे यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या तत्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण झाली असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून ही कारवाई महत्त्वाची ठरली आहे।